नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कादंबरीज लाईफस्टाईलमध्ये. तर आज स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छान असा ढाब्यावर मिळणारा दाल तडका आणि जिरा राईस. तर ही रेसिपी जरी सर्वांची आवडती असली तरी आपल्याला कधी कधी ही बनवायची लक्षात राहत नाही. आपल्याला वाटतं की ह्याला खूप वेळ लागेल किंवा तसं जमायचं नाही. तर एकदम छान अशा पद्धतीने आणि एकदम सोप्या अशा पद्धतीने मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये नाहीतर एखाद्या टोपामध्ये छोट्याशा तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन जेवढी आवश्यक आहे तेवढी घेऊन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि डाळ साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायची डाळीची. नंतर काय करायचे, आपल्याला एक टोप घ्यायचा आहे. टोप साधारण मोठ्या आकाराचा घ्यायचा, कारण आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे. त्यासाठी टोपामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. जा खडा मसाला आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे आणि जा खडा मसाला तुम्हाला आवडतो तर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता मी माझ्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घेत आहे. खडा मसाला थोडासा भाजून घ्यायचा आणि तुम्हाला जर तांदूळ आवडत असेल तर तांदूळ स्वच्छ पाखडून घ्यायचा, निवडून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा. तुम्ही कोलमचा किंवा बिर्याणी राईस ह्यासाठी वापरू शकता जर तुम्हाला प्रॉपर ढाबा स्टाईल पाहिजे असेल तर. पण आम्ही इथे शेतकरी तांदूळ खातो त्यामुळे शेतकरी तांदूळच मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे, कारण आपल्याला तांदूळ जो आहे तर साधारण 70% शिजवायचा आहे. त्यामुळे पाणी जास्त टाका आणि चवीनुसार मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा आणि उकळी आल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे. साधारण 70 ते 75% तांदूळ शिजला की आपल्याला एक चाळण घ्यायची आहे. ती एका टोपावर ठेवायची आहे आणि पाणी सर्व ह्याच्यातलं तांदळातलं आहे ते नितळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चाळण ठेवली, खाली टोप ठेवलाय आणि हे तांदूळ ओतले आहेत. तर बघू शकता सर्व पाणी नितळलं की एक कढई घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे. तेल टाकलं की जिरा राईस बनवणार आहोत, अर्थातच आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. तर साधारण 1 ते 1.5 चमचा इथे जिरे आपण टाकून घेतलेले आहेत. जा राईस आपण पाणी काढलेलं राईसमधून ते राईस आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. तर हे छान परतून घ्यायचं आहे. आता जिरा राईसमध्ये ढाब्यामध्ये असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण दिसते नाही का. मग छान अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आणि ही पण ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आता मध्ये आधी जिरा राईसची रेसिपी दाखवण्याचं कारण असं की मी आत्ता मध्यंतरी क्लास लावलेला. तर क्लासमध्ये माझी एक फ्रेंड आहे ऋतुजा म्हणून, तर तिने मला ही रेसिपी कर म्हणून सांगितलेलं. मी अगोदर ही डाळ फ्रायची रेसिपी टाकली आहे, ती जरा वेगळ्या पद्धतीची होती आणि ही वेगळ्या पद्धतीची आहे. पण पर्सनली सांगू का, मला ही रेसिपी खूप आवडली, त्यामुळे मी म्हटलं की ही रेसिपी तुमच्यापर्यंत पण पोहोचवावी. आता हे काय झालं, शूट करताना मध्येच मला कळलंच नाही की मी बटन दाबायचं विसरले म्हणून. तर एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची टाकली आहे. तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या जागेवर लाल मिरचीही वापरू शकता, कारण बाहेर तुम्ही बघितलं असेल तर ढाब्यावर हॉटेलमध्ये लाल मिरचीच असते, पण घरात अवेलेबल नसल्यामुळे मी ग्रीन टाकली आहे. तर बारीक चिरलेला टोमॅटो देखील टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे चांगलं तेल सुटेपर्यंत आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये लसूण जो आहे ताही मी बारीक बारीक कट करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, कारण लसणाशिवाय दालला टेस्ट नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण लसूणच महत्त्वाचा असतोय दाल फ्रायमध्ये. आता थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपण डाळ जी शिजवलेली साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून ती घोटून घ्यायची आहे आणि ती देखील ह्याच्यामध्ये टाकायची आहे. चांगलं मिक्स करायचं आहे. बघू शकता डाळ किती छान दिसतीये. तर ही एका टोपामध्ये काढायची आहे. आता हा पॅन मी कुठून घेतला असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा पॅन दिसला नसेल. तर हा आत्ताच खरेदी केलेला आहे. तर मी सातारमधून हा पॅन घेतलेला, त्यामुळे ह्याची लिंक तुम्हाला देऊ शकत नाही. तर ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे. मला माहिती आहे तेल जरी शरीरासाठी चांगलं नसेल
तरीही दाल फ्रायला वगैरे आपण तेल जास्तच लागतं तडक्यासाठी, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचे, कोथिंबीर टाकायचे आणि लाल मिरची पावडर टाकायचे आणि तडका चांगला तडतडायला लागला की मस्त मिक्स करायचं आहे आणि दालमध्ये ओतायचं आहे. डाळीतून चांगला चर्र असा आवाज येत नाही तोपर्यंत ओतायचं आहे बरं का. आणि मस्तपैकी दाल फ्राय बघा आपली दाल तयार आहे. आणि हा आहे आपला जिरा राईस. बाकी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्टेड राहा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.